संघापुढे पुन्हा राजीव पाटील हाच पर्याय। नमस्कार, मी अर्पिता नाईक आणि आपण पाहताय समर्थन लाईव्ह। वसई आणि नालासोपारा विधानसभा मतदारसंघात संघ शक्तीने विवेक पंडित, सुदेश चौधरी यांना सोबत घेऊन भाजप महायुतीला विजय मिळवून दिला आहे व ठाकूरांचा पराभव केला आहे। परंतु ठाकूर राजकारणातून बाजूला झालेले नाहीत आणि राजकारणात हरलेलेही नाहीत। वसई विरार महापालिकेतील सत्ता हेच ठाकूरांचं शक्तीस्थळ आहे। जर ठाकूरांनी महापालिकेत सत्ता मिळवली तर ठाकूर पुन्हा हरलेल्या विधानसभा जिंकू शकतील आणि लोकसभेत भाजपचा पराभव सुद्धा करू शकतील। एवढा अनुभव आणि राजकीय जाण तसेच हिम्मत हितेंद्र ठाकूरांकडे निश्चितच आहे। याची जाणीव भाजप नेत्यांना आणि संघालाही आहे। त्यामुळे संघासमोर वसई विरार महापालिकेत भाजप महायुतीची सत्ता स्थापन करण्याचं मोठं आव्हान उभं आहे। यासाठी राजीव पाटील हाच पर्याय सध्या संघासमोर उपलब्ध आहे। वसई आणि विरार महानगरपालिकेत सत्ता परिवर्तन घडवायचे असेल तर सक्षम आणि प्रभावी कार्यकर्त्यांची मोठी फौज असायला हवी। ती आज भाजपकडे नाही। बालबुद्धीने पक्षाची हानी करणारे मनोज पाटील आणि महेंद्र पाटील यांच्यासारखे पदाधिकारी भाजपला आज डोईजड झालेले आहेत। अशा पदाधिकाऱ्यांच्या भरोशावर संघाला वसई विरार महानगरपालिकेत सत्ता परिवर्तन घडवता येणार नाही। बहुजन विकास आघाडीमध्ये पात्रता असूनही ज्या कार्यकर्त्यांना उपेक्षित राहण्याची वेळ आली आहे असे बहुजन विकास आघाडीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने भाजपमध्ये आणण्याची आणि भाजपची संघटनात्मक ताकद प्रभावी करण्याची क्षमता फक्त राजीव पाटील यांच्याकडे आहे। बिल्डर, आर्किटेक्ट आणि ठेकेदार यांना नियंत्रणात ठेवण्याचं व्यवस्थापन फक्त आणि फक्त राजीव पाटीलच करू शकतात। जर राजीव पाटील, विवेक पंडित, सुदेश चौधरी आणि संघ या 4 घटकांनी एकत्र येऊन व्यवस्थापन केलं तर ठाकूरांना 10 नगरसेवक सुद्धा निवडून आणणं कठीण जाईल। केवळ भाजपच्या संघटनात्मक ताकदीच्या बळावर संघाला वसई विरार महानगरपालिकेतील सत्ता बदलाचं नियोजन करता येणार नाही। संघाने नियोजन केले तरी ते यशस्वी होणार नाही। काल परवापर्यंत वेळ आल्यानंतर ठाकूर भाजपला किती जागा सोडणार, 15 की 25 अशी चर्चा करण्यात भाजपचे पोस्टर बॉयज आरटीआय पदाधिकाऱ्यांनी धन्यता मानलेली आहे। त्यामुळे संघालाच महापालिकेतील सत्ता परिवर्तनाचं गणित मांडावं लागेल। विवेक पंडित यांच्याकडे वसईच्या पश्चिम पट्ट्यात अपक्ष उमेदवार उभे करून त्यांना निवडून आणण्याची जबाबदारी देण्यात आली आणि राजीव पाटील यांना भाजपमध्ये घेऊन शहर परिसरातील उमेदवार निवडून आणण्याची जबाबदारी देण्यात आली तर वसई विरार महापालिकेत ठाकूर औषधाला सुद्धा राहणार नाहीत। वसई विरार महापालिकेच्या सत्ता परिवर्तनाच्या लढाईत संघाला यश आलं तर संघाला एक लोकसभा आणि काही विधानसभा मतदारसंघ सहज जिंकण्याचं गणित पुढच्या 15 वर्षांसाठी मांडता येईल। परंतु त्यासाठी संघाला आधी राजीव पाटील यांना भाजपमध्ये प्रवेश देऊन त्यांच्याकडे जबाबदारी द्यावी लागेल। वसई विरार महापालिकेतील सत्ता परिवर्तनासाठी राजीव पाटील हाच भाजप समोर एकमेव पर्याय आहे। यावरील तुमचं काय मत आहे हे आम्हाला कमेंट बॉक्सद्वारे नक्की कळवा आणि अशाच विविध विषयांवरील सविस्तर तपशील जाणून घेण्यासाठी समर्थन लाईव्हला सबस्क्राइब करा व बेल बटन दाबा। धन्यवाद।